Welcome, friends, in Big Data, Big Insight Part 5. In this part, we will see one more field, that is advertising, which uses big data. Okay, so let's start. Advertisers are one of the biggest players in big data, be it Facebook, Google, Twitter, or any other online giant. All keep a track of the user behavior and transactions. लक्षात आलं का स्टेटमेंट? हे ॲडव्हर्टायझर्स पण आहेत सोबत सोबत. जेव्हा ते आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हायडर्स आहेत किंवा गुगल सारखं सर्च इंजिन आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही व्हेरियस थिंग्स सर्च करू शकतात. ट्विटरवरती आपण आपले स्वतःचे फिलिंग्स तिथे लिहू शकतो, इतरांपर्यंत पोहोचवू शकतो. त्याच प्रकारे हे सगळे बिग अगदी जायंट्स आहेत, मोठाले कंपन्या आहेत या ॲट द सेम टाइम ग्रेट ॲडव्हर्टायझर्स पण आहेत. फेसबुकवर तुम्ही जर जाल तर फेसबुक तुम्ही चेक करत असताना मधात बऱ्याचशा ॲडव्हर्टाइजमेंट्स असतात. तुमच्या वाट्याला आलेल्या बरोबर तशाच ॲडव्हर्टाइजमेंट्स असतात. प्रत्येक माणसाच्या डेटाला ते पूर्ण इन्स्पेक्ट करतात आणि कुठल्या माणसाचा कोणता इंटरेस्ट आहे तो चेक केला जातो. त्याच्यानुसार ॲडव्हर्टाइजमेंट पण केलं जाते. दीज आर द बिग जायंट्स. ओके, ऑल कीप, ह्या सगळ्या कंपन्या, वेदर इट इज फेसबुक और गुगल और ट्विटर और एनी अदर ऑनलाईन जायंट, वेदर अमेझॉन, ओके, ऑल कीप अ ट्रॅक ऑफ द युजर बिहेवियर. हे सगळ्या कंपनी अल्टिमेटली ह्या सगळ्या तुम्हाला तुमचा जो ग्राहकाचा जो डेटा आहे ना, तो डेटा सगळा स्टोअर करून असतात. एव्हरीथिंग. एखाद्या वेळेला ॲमेझॉनवरून एखादी वस्तू जर मागवली तर तो तुम्हाला ॲड्रेस विचारतो, बरोबर आहे? त्या ॲड्रेसवरती बरोबर ती वस्तू येते. दुसऱ्या वेळेला तो ॲड्रेस लिहायची गरज नाही, तोच तुम्हाला सजेस्ट करतो ह्या ॲड्रेसवरती पाठवायचं का, की ह्या ॲड्रेसला चेंज करायचा आहे म्हणून. याचा अर्थ आपला ॲड्रेस त्याच्याकडे त्यांनी स्टोअर करून ठेवला. आता जसा ॲड्रेस स्टोअर केला जातो तशीच कुठली गुगलला तुम्ही जा, फेसबुकला तुम्ही जा, ट्विटरला तुम्ही जा, कुठेही जा, तुम्हाला गेलं सरळ आपल्याला गुगलचा वापर करणं सुरू केलं किंवा फेसबुकचा वापर सुरू केलं असं होत नाही. गुगल सर्च इंजिन म्हणून ठीक आहे, पण गुगलचे जे बाकी जीमेल जर तुम्हाला पाहिजे असेल तर यू विल हॅव टू साइन इन. फेसबुकमध्ये जायचं असेल तर यू विल हॅव टू साइन इन. तुम्हाला साइन इन व्हावंच लागतं. साइन इन व्हायचं जर असेल तर तुम्ही जर पहिले युजर असाल तर तुम्हाला रजिस्टर करावं लागतं सगळं. मग तुमचं नाव काय, फर्स्ट नेम, लास्ट नेम, डेट ऑफ बर्थ, ठीक आहे ना, वय काय आहे, सगळं काही त्याच्यामध्ये टाकावं लागतं. मॅन्डेटरी डेटा असतो तो सगळ्याचा सगळा. त्याच्यानंतर मग तुमचा पासवर्ड बनवायला ते लावतात, युजर आय डी, पासवर्ड वगैरे सगळं. आता झाले तुम्ही फेसबुकवाले, ठीक आहे ना, या युजर आय डी आणि या पासवर्डनी तुम्ही आता फेसबुकमध्ये एंट्री कराल. केव्हा एंट्री कराल? जेव्हा तुम्ही सगळे डिटेल्स त्यांना दिले त्यावेळेला एंट्री कराल. ज्यावेळेला तुम्ही तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकता त्यावेळेला कंपनीला माहिती असते की एक्झॅक्टली विच मॅन, याचं नाव काय, हा किती वयाचा आहे, काय आहे, कुठे राहतो, एव्हरीथिंग दे नो. ठीक आहे ना. आणि मग ह्याच्या पुरुषावरती मग आपलं ट्रान्झॅक्शन कोणतं, आपण कोणत्या जास्त वेबसाईट्स पाहिलेल्या आहेत, ठीक आहे ना, कोणत्या गोष्टीमध्ये आपण इंटरेस्ट दाखवला आहे वेबसाईटवरती, फेसबुकवरती कोणत्या टाईपच्या आपण पोस्ट्स दिलेल्या आहेत, कोणत्या आपण व्ह्यू केलेल्या आहेत, ते सगळं त्यांना कळतं. अकॉर्डिंगली तुमचा इंटरेस्ट काय आहे सगळं त्यांना माहिती असतं. अकॉर्डिंगली ते ॲडव्हर्टायझिंग बरोबर तुम्हाला जशी पाहिजे तशी ॲडव्हर्टायझिंग तुम्हाला ते देतात. सो दे आर ॲट द सेम टाइम व्हेरी ग्रेट ॲडव्हर्टायझर्स. दीज इंटरनेट जायंट्स, कोणते जायंट्स, जसं फेसबुक असेल, गुगल असेल, ट्विटर असेल, दीज इंटरनेट जायंट्स प्रोव्हाइड अ ग्रेट डील ऑफ डेटा अबाउट पीपल टू दी ॲडव्हर्टायझर्स सो दॅट दे कॅन रन टार्गेटेड कॅम्पेन्स. या कंपन्या हा डेटा आपल्यापुरताच ठेवत नाही, तर हा डेटा ॲडव्हर्टायझर्सला देतात. मग वेगवेगळ्या कंपन्यांची वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सची ॲडव्हर्टायझिंग हे ॲडव्हर्टायझर्स करतात.
हे ॲडव्हर्टायझर्स पैसे मग ह्या कंपन्यांना देतात, फेसबुकला. फेसबुकनी तुमचा डेटा घेतलेला आहे, ॲडव्हर्टायझर्सला दिलेला आहे. याच्या मोबदल्यात ॲडव्हर्टायझर्स फेसबुक किंवा तत्सम ह्या जेवढ्या काही कंपन्या ना, गुगल वगैरे, यांना पैसे प्रोव्हाइड करतात. इट इज दी अर्निंग सोर्स. आणि मग ॲडव्हर्टायझर्सचं कॅम्पेन सुरू होते. कोणती ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला टाकायची, बरोबर तेवढ्या पॉपअप होत असतात आपण जेव्हा काही पाहत असतो, वाचत असतो, त्यावेळेला त्या पॉपअप होत असतात सगळ्या ॲडव्हर्टाइजमेंट्स. दिस इज द रोल. टेक फेसबुक. आता फॉर एक्झाम्पल फेसबुकचंच एक्झाम्पल पहा, म्हणतो हिअर यू कॅन टार्गेट पीपल बेस्ड ऑन बाईंग इंटेंट. इंटेंट म्हणजे पर्पज. हिअर यू कॅन टार्गेट मीन्स फेसबुक टार्गेट करतो त्या लोकांना कशाच्या भरोशावरती, बेस्ड ऑन बाईंग इंटेंट. यांचा पर्पज काय आहे, विकत घ्यायचा. ठीक आहे, म्हणजे यांना काय पाहिजे आहे. एखाद्या वेळेला तुम्ही फॉर एक्झाम्पल एखाद्या लॅपटॉपबद्दल तुम्हाला काही माहिती पाहिजे तर लॅपटॉप सर्च केला, हां, तर त्यांना कळतं की याचा इंटरेस्ट लॅपटॉप घेण्यामध्ये, मग तुम्हाला तो लॅपटॉपच्या ॲडव्हर्टाइजमेंट पाठवणं सुरू करेल. तुम्ही जर मोबाईल शोधायचा प्रयत्न केला तर यू विल बी बंबार्डेड विथ नंबर ऑफ मोबाईल्स. ठीक आहे ना. हां, तर तुमचा इंटेंट काय आहे, पर्पज काय आहे, तो पाहिला जातो. वेबसाईट व्हिजिट्स, तुमच्या वेबसाईट व्हिजिट्स चेक केल्या जातात. इंटरेस्ट्स काय तुमचे ते चेक केले जातात. जॉब रोल काय आहे तुमचा तो. डेमोग्राफिक इट्स अ सायन्स ऑफ पॉप्युलेशन. ठीक आहे ना. त्याच्यामध्ये सुद्धा की एक्झॅक्टली कोणत्या ग्रुपमध्ये तुम्ही मोडता पॉप्युलेशनच्या, ठीक आहे ना, ते सुद्धा चेक केलं जातं. अँड व्हॉट नॉट, कितीतरी डेटा आपला चेक केला जातो आणि अकॉर्डिंगली ॲडव्हर्टाइजमेंट्स तुमच्या याला पाठवले जातात. All this data is collected by Facebook algorithms using big data analysis techniques. हा सगळा डेटा, फॉर एक्झाम्पल घेतलाय फेसबुक त्यांच्याकडे अल्गोरिदम कॅल्क्युलेशन्स करून सगळे जेवढे काही वेगवेगळ्या तुम्ही व्हिजिट्स केल्या आहेत, वेगवेगळ्या डिमांड्स केलेल्या आहेत, त्याचं सगळं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला एक्झॅक्टली काय पाहिजे ते ठरवतात या कंपन्या. फेसबुक म्हणा, गुगल म्हणा, ट्विटर म्हणा. ओके, द सेम गोज फॉर गुगल. जसं फेसबुकसाठी खरं आहे तेच गुगलसाठी खरं आहे. वेन यू टार्गेट पीपल बेस्ड ऑन क्लिक्स यू विल गेट डिफरंट रिझल्ट्स. ज्या वेळेला फक्त लोक क्लिक करतात, फॉर एक्झाम्पल गुगलमध्ये सर्च करायचा प्रयत्न करतात, त्यावेळेला वेगळे रिझल्ट्स असतात, वेगळे रिझल्ट ते देतात. अँड वेन यू क्रिएट अ कॅम्पेन फॉर लीड्स मीन्स द जायंट्स, देन यू विल गेट डिफरंट रिझल्ट्स. जेव्हा हाच गुगल तुमचा डेटा लीडर्सला देतात, या जायंट्सला देतात, त्यावेळेला त्यांना मिळालेला रिझल्ट हा वेगळा असतो. क्लिक करताना मिळाला, त्यांना फॉलोअप केला, तर त्यावेळेला गुगल फक्त त्यांच्या कस्टमरला फॉलो करते. दुसऱ्या स्तरावरती, दुसऱ्या स्टेजवरती गुगल काय करते आहे, जे तुम्ही आहात कस्टमर्स, जे तुम्ही त्या गुगलला व्हिजिट करणारे आहात, तो तुमचा डेटा बाकी कंपन्यांना, बाकी ॲडव्हर्टायझर्सला सुद्धा पुरवते. त्यावेळेला त्यांना मिळणारा रिझल्ट वेगळा असतो. सो ऑल दिस इज मेड पॉसिबल युझिंग बिग डेटा. हा सगळी मजा, सगळं काही घडतंय, मोठा पैशांचा खेळ चालतोय इथे. ठीक आहे ना, बेनिफिट चालतोय, सगळ्यांपर्यंत रीच व्हायचा प्रयत्न चालतोय. दिस इज ऑल ड्यू टू बिग डेटा. हा सगळं चालतो बिग डेटाच्या भरोशावर. वन मोर field is there, entertainment and media. In this field also, big data is used. Let us see. In the field of entertainment and media, big data focuses on targeting people with the right content at the right time. Based on your past views and your behavior online, you will be shown different recommendations. This technique is popularly used by Netflix and YouTube to increase engagement and drive more revenues. Revenue means paisa, fund. This you know. हे माहिती आहे तुम्हाला. तुम्ही एक्झॅक्टली कशामध्ये इंटरेस्टेड आहात दे नो. काय तुम्ही जास्ती वेळ पाहता तसं रिकमेंड केलं जाते. नेटफ्लिक्समध्ये पण तेच आहे, यूट्यूबमध्ये पण तेच आहे,
हॉटस्टारमध्ये पण तेच आहे, किंवा बाकी ज्या काही एंटरटेनमेंट साईट्स आहेत त्याच्यावरती. यूट्यूबवरती आपण जरा जास्ती राहतो. तुम्ही फॉर एक्झाम्पल स्पोर्ट्स इव्हेंट जर जास्ती पाहत असाल तर तुम्हाला नेट ऑन म्हणजे यूट्यूब ऑन केल्याबरोबर जी काही खाली स्क्रॉलिंग विंडोज येतात ना त्याच्यामध्ये मॅक्सिमम स्पोर्ट्सवाले दिसतील. एखाद्या सिरियलमध्ये तुम्हाला जर जास्त इंटरेस्ट असेल तर ते सिरियलसुद्धा मी यूट्यूबवरून जर तुम्ही पाहत असाल तर ते तुम्हाला दिसेल. ठीक आहे ना. सो दे नो एक्झॅक्टली व्हॉट यू आर व्ह्यूइंग मोर आणि त्याच्यानुसार मग ते सजेस्ट करतात की हां हे पण आहे, हे पहा, हे सुद्धा पहा, ते सुद्धा पहा. सो दे गिव्ह नंबर ऑफ रिकमेंडेशन, नंबर ऑफ सजेशन्स दॅट यू शुड व्ह्यू दीज साईट्स ऑल्सो ऑर दीज मूवीज ऑर दीज सम सिरियल्स ऑल्सो, अशी ते सजेस्ट करतात. याच्यामुळं काय होते, लोकांना ते जास्तीत जास्त व्ह्युअर्सला ते जास्तीत जास्त एंगेज करतात. त्याच्यामुळे काय होते, त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट ज्या ॲडव्हर्टायझिंग कंपन्या मधामधात पॉपअप करतात त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट जास्ती होते. तुम्ही पहा ना, एखादी इव्हेंट जर तुम्ही पाहत असाल किंवा एखादा तुम्ही सिरियल जरी पाहत असाल, ठीक आहे ना, तर जरा 2-4 मिनटं झाले की मधात एक थोडासा 13 सेकंदाचा 4 सेकंदाचा वगैरे ते मधात ते ॲडव्हर्टाइजमेंट टाकूनच येतात. हा तिथे स्किप ॲड म्हणून येतं मग साईडला, तुम्ही ते स्किप पण करू शकता, पण तरी ते 4 सेकंद 5 सेकंद तुम्हाला पाहायलाच लावतात. काही काही तर असे असतात की 13 सेकंद जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत ते ॲडच बंद होत नाही. म्हणजे जबरदस्तीने तुम्हाला ॲड पाहायला भाग पाडतात ते. असं ॲडव्हर्टाइजमेंट करतात ते आपल्या याच्यामधून. त्याच्यामधून काय होतं, त्यांना जास्त रेव्हेन्यू मिळतो, पैसा मिळतो. ठीक आहे. म्हणजे तुम्ही ज्या ज्या गोष्टी जास्ती पाहता त्याचे रेकमेंडेशन जास्त केले जाते. म्हणजे तुमची आवड पाहिली जाते की तुम्ही हे पाहणारच आहात. का बरं, तुम्हाला तिथं चिकटवून ठेवायचं असतं त्यांना. हे यूट्यूब किंवा नेटफ्लिक्स किंवा हॉटस्टार किंवा या ज्या एंटरटेनिंग ज्या साईट्स आहेत ना त्या असं करतात, अशी कमाल करतात. नाऊ इव्हन टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स आर लुकिंग टू सेगमेंट their viewers database, show different advertisements and shows accordingly. This will allow better revenue from ads advertisements and provide a more engaging user experience. काय होतं, टेलिव्हिजन आता हे यूट्यूब वगैरेंचं पाहिलं आपण, आजकाल टेलिव्हिजनवाले पण तसेच करतात. फॉर एक्झाम्पल समजा एखादी सिरियल तुम्ही टेलिव्हिजनवरती पाहताय, सोनीवरती पाहताय किंवा झीवरती पाहताय, ते त्याच्यामध्ये ब्रेक येते. ब्रेकमध्ये कमर्शियल ॲड्स तर असतात, पण ॲट द सेम टाईम या काही दुसऱ्या सिरियल्स असतात ना त्यांच्याच झीवाल्याबरोबर झीवाल्यांच्या दुसऱ्या त्याची ॲड पण करतात मधामधात. म्हणजे काय, म्हणजे नंतर येणारी जी काही सिरियल आहे त्याची ॲड करून टाकतात मधातच. म्हणजे तुम्हाला ती ॲड पाहिल्यानंतर ती सिरियल पाहावीशी वाटते. तेवढेच बरोबर ग्लिम्सेस त्याच्यातले उचलतात आणि तुम्हाला सांगतात. म्हणजे यूट्यूबवाल्यांनी किंवा नेटफ्लिक्सवाल्यांनी जी केली ना रॅली, तीच रॅली हे सुद्धा करायचा प्रयत्न करतात. तीच युक्ती हे सुद्धा वापरायचा प्रयत्न करतात आणि करतात पण ते. कशामुळे, ज्याच्यामुळे जास्तीत जास्त जास्तीत जास्त ॲडव्हर्टाइजमेंट्स त्याच्यामध्ये देतील. का बरं, कारण जास्तीत जास्त युजर्स त्यावेळेला तिथे राहतील. का बरं, व्ह्युअर्स म्हणजे युजर्स, जास्तीत जास्त व्ह्युअर्स त्याच्यामध्ये राहतील, चिकटून राहतील. मग व्ह्युअर्सला कसं खेळवून ठेवायचं, कसं चिकटवून ठेवायचं ते बरोबर पाहतात. ओके, फंडिंग रेज करायचं आहे त्यांना. सो फॉर रायझिंग देअर फंड्स, फॉर रायझिंग देअर रेव्हेन्यू, दे यूज द बिग डेटा. बिग डेटामध्ये काय पाहतात, युअर व्ह्यूज. Now here is one more field in which the big data has brought about a tremendous change, and that is education industry, in which we are right now, you as students and I as a teacher. Right, so let us see what change is there. Big data has inundated, is covered. Big data has inundated the education industry. Complete education industry has been covered by the big data. व्यापून टाकलेली आहे. It has transformed it in leaps and bounds. फार फास्ट लिप्स अँड बाउंड्स, फार वेगाने ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे एज्युकेशन फील्डमध्ये
बिग डेटामुळे. नाऊ वी हॅव इन्फॉर्मेशन अबाउट द स्टुडंट्स, their study patterns, and we can now prepare customized and dynamic learning programs according to the need of an individual student. कुठला प्रत्येक स्टुडंटचा डेटा आज ऑनलाईन अवेलेबल आहे. तुम्ही जर तुमच्या टीसीज पाहिल्यात 10वीच्या, त्याच्यामध्ये तुमचा स्टुडंट आय डी आहे, तुमच्या शाळेचा UDIS नंबर आहे, तो ऑनलाईन टाकल्यास एज्युकेशनल साईटवरती जर टाकली तर कंप्लीट माहिती शाळेची, तुमची, तुम्ही कुठल्या शाळेमध्ये शिकलात, कोणत्या वर्गात, कोणत्या शाळेमध्ये होतात, सगळं काही दिलेलं असतं त्याच्यामध्ये. एवढी माहिती. तसाच तुमचा अभ्यासाचा पॅटर्न, तुमची आवड काय, कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात, आणि मग तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या क्षेत्रानुसार तुम्हाला एज्युकेशनल ॲक्सेस दिला जातो. जर तुम्ही नीटची तयारी करत असाल तर तुम्हाला नीटचा ॲक्सेस मिळेल. JEEची जर तयारी असेल तर JEEचा ॲक्सेस मिळतो तुम्हाला. तुमच्यानुसार त्या साईट्स बरोबर एज्युकेशनल साईट्स तुमच्यापर्यंत माहिती आणून पोहोचवतात. किती सोपं झालं आहे है ना. एव्हरी स्टुडंट्स कॉम्प्रेहेन्शन लेवल इज डिफरंट. हे तर सत्य आहे. प्रत्येकाची कॉम्प्रेहेन्शन लेवल वेगळी असते. हा मोठा विषय आहे, पण सोपा नाही. हा मोठा विषय आहे. आताची नवीन एज्युकेशन पॉलिसी येऊ घातलेली आहे, त्याच्यामध्ये हा तिढा, हा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला गेला आहे. जेव्हा ही एज्युकेशन पॉलिसी येईल तेव्हा हे होईल. पहा, एखाद्याला जर छान गणित जमत असेल तर आवश्यक नाही की त्याला केमिस्ट्री पण जमेल. एखाद्याला जर सोशॉलॉजी छान जमत असेल तर आवश्यक नाही त्याला पॉलिटिकल सायन्स चांगलं जमेल किंवा इकॉनॉमिक्स चांगलं जमेल. इंग्लिश चांगली येत नाही म्हणजे काही त्याला येतच नाही असं नाही. प्रत्येक स्टुडंटला आपली स्वतःची एक एक ही असते, ताकद असते. पहा, कुठेतरी तो खूप हुशार असतो, कोणत्या तरी क्षेत्रात तो खूप हुशार असतो है ना. ही मान्य करावी लागेल गोष्ट आता. सो एव्हरी स्टुडंट्स कॉम्प्रेन्शन लेवल इज डिफरंट. द कोर्स मटेरियल कॅन नाव बी डिझाईन कॅटरिंग टू डिफरंट रिक्वायरमेंट्स ऑफ द स्टुडंट्स. वेगवेगळ्या स्टुडंटची जी रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसार तसा तसा कोर्स डिझाईन करण्यात येईल बिग डेटाच्या आधारे. आता हा जो आपला धडा जो सुरू आहे, बिग डेटा बिग इनसाईट, हा आधीच आलाय आपल्याला है ना. आणि ही जी नवीन एज्युकेशन सिस्टीम आहे ती आत्ता झाली लॉन्च. म्हणजे आत्ता त्याचं डिक्लरेशन झालं, लॉन्च नाही झाली, डिक्लरेशन झालं. तुम्ही जर बारकाईनं ऐकलं असेल तर जणू हे वाचलं होतं की काय माहिती नाही त्यांनी. ह्याच रिफ्लेक्शन तुम्हाला त्याच्यात पाहायला मिळेल. या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये काय केलं आहे की डिफरंट एंट्री डिफरंट एक्झिटचा खूप मस्त पर्याय निवडला आहे. कोणी कोणत्याही क्षेत्रामधून कोणत्याही क्षेत्रामध्ये केव्हाही जाऊ शकेल. म्हणजे समजा तो 10वीपर्यंत त्यांनी सोशॉलॉजी, पॉलिटिकल सायन्स वगैरे काही निवडलेलं असेल तर तो 11वीच्या वेळेला फिजिक्स घेऊ शकतो. स्टुडंट एकाच वेळेला फिजिक्स आणि सोशॉलॉजी हे 2 विषय घेऊ शकतो. आवश्यक नाही फिजिक्स घेतलं म्हणजे केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स सोबत असायला पाहिजे. नो, इट विल बी अकॉर्डिंग टू द इंटरेस्ट ऑफ द स्टुडंट्स दॅट द सब्जेक्ट्स विल बी कॅटर्ड टू हिम. एवढी छान एज्युकेशन सिस्टीम येऊ घातलेली आहे. वी मस्ट वेलकम इट. आणि हेच सांगतोय हा पॅराग्राफ. बिग डेटा मेक्स इट कन्व्हिनियंट, सोयीचं. कन्व्हिनियंट म्हणजे सोयीचं. बिग डेटा मेक्स इट कन्व्हिनियंट टू अंडरस्टँड देअर चॉईसेस. विद्यार्थ्यांचे चॉईसेस काय आहेत हे ओळखण्यास मदत करते बिग डेटा. देअर डिफिकल्टीज, इन्फॉर्मेशन रिगार्डिंग व्हेरियस कोर्सेस. ह्या सगळ्यांना वेगवेगळ्या कोर्सेसची इन्फॉर्मेशन, आजही इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे है ना. तुम्हाला ऑनलाईन ते करिअर मित्र, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं करिअर मित्र नावाची साईट आहे, त्याच्यावरती जर गेलेत तुम्ही तर त्याच्यामध्ये खूप सगळे ऑप्शन्स, आणि तुमचं लोकेशन जर तुम्ही टाकलं तर तुमच्या जवळपास कुठले कॉलेजेस तुमच्या आवडीचे आहेत, म्हणजे आवडीचा कोर्स देणारे आहेत, ते सुद्धा तिथे दिसतं. म्हणजे पहा, आहे की नाही सोय विद्यार्थ्यांचे. अँड देअर स्पेशालिटीज. वी ऑल्सो हॅव अन ॲक्सेस टू द रिझल्ट. आपल्याला रिझल्टसुद्धा ऑनलाईन मिळतो. फ्रॉम द रिझल्ट्स वी कॅन गॉज म्हणजे मोजणे, माहिती करणे. फ्रॉम द रिझल्ट्स वी कॅन गॉज द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट्स.
अंडरस्टँड हिज स्ट्रेंथ ऑर हर स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस. त्याची स्ट्रेंथ काय आहे, त्याचे विकनेसेस काय आहे, त्याचा प्रोग्रेस कसा आला आहे, हे सगळं आपल्याला बिग डेटाच्या आधारे माहिती होऊ शकते. स्ट्रेंथ काय आहे, विकनेसेस काय आहे, हा जो आहे ना, तुमची कदाचित 10वीच्या वेळेला कल चाचणी झालेली असेल. कल चाचणी झाली असेल तर त्याचे सर्टिफिकेट्स तुमच्यापर्यंत येऊन पोहोचले असेल. व्हॉट इज दॅट? आजही ऑनलाईन ते अवेलेबल आहेत की तुम्ही एक्झॅक्टली कोणत्या क्षेत्रामध्ये खूप चांगले आहात, स्ट्रॉंग आहात आणि कोणत्या विषयामध्ये थोडे कमजोर आहात. म्हणून ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही चांगले स्ट्रॉंग आहात ते क्षेत्र तुम्ही निवडू शकता. याच्याबद्दल ऑनलाईन म्हणजे बिग डेटा तुम्हाला मदत करतो ऑनलाईन एक्झाम्स घेऊन. This will also help in guiding the students regarding the best career for him based on his mental makeup and abilities. हेच जे मी आता तुम्हाला सांगितलं ते कल चाचणीचा जर तुम्ही बरोबर वापर जर केला तर तुमचं कल म्हणजे इन्क्लिनेशन, वेअर एक्झॅक्टली युअर माइंडसेट इज इन्क्लाइंड, ओके, ते बरोबर दाखवतात. त्याच्यामध्ये असे क्वेश्चन्स बरोबर त्यांनी फ्रेम केलेले होते की ज्याच्यामध्ये तुमच्या मनाचा कल ना तो पाहिला जातो. त्याच्यानुसार तुम्ही जर तुमचं करिअर निवडलं तर इट विल बी व्हेरी इझी बिकॉज इट विल बी इंटरेस्टिंग फॉर यू. इट विल बी रादर इझियर फॉर यू हां टू फॉलो युअर ड्रीम. ते खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही जर पाहिलं नसेल तुमचं कल चाचणीचं तर तुम्ही पाहून घ्या की एक्झॅक्टली कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही चांगले आहात. आणि 12वी झाल्यानंतर मोस्ट फॉर्च्युनेटली तुमच्या वेळपासून कदाचित ही नवीन एज्युकेशन सिस्टीम लागू हो, माझी अशी सदिच्छा असेल. I will definitely pray that in forthcoming time, especially when you will be taking your higher education, okay, this new education policy should have been implemented. It will really benefit you. An in-depth study of all this will definitely give new insights into the education industry. जर तुमच्या आवडीत है ना हे इन-डेप्थ स्टडी विद्यार्थ्याचा पण झाला आणि त्याला तसं त्या पद्धतीचं एज्युकेशन जर मिळत असेल तर डेफिनेटली ह्या एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये ऑल टुगेदर खूप मोठा चेंज होऊ शकतो. ठीक आहे ना, मोठा मुद्दा आहे हा. अँड हेल्प इन इम्प्रूव्हिंग द ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस अँड वर्किंग ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स. ह्याचे वर्किंग आहे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्सचं किंवा ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस आहे हे इम्प्रूव्ह होऊ शकेल. ह्या गोष्टी कशा आहेत समजलं का तुम्हाला? ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस फॉर एक्झाम्पल BSc आहे, BA आहे, BCom आहे, 3 वर्ष इथं मुलं शिकतात आहेत. ठीक आहे ना, पण ते इफेक्टिव्ह होते आहे का माहितीच नाही ना. आफ्टर पासिंग BSc 3 वर्ष तुमच्या जीवनातली सगळ्यात महत्त्वाची घालवल्यानंतर तुम्हाला काही समोर फॉर्च्यून आहे का, काही प्रॉस्पेक्ट्स आहेत का, काही माहिती नाही. पण एकदा तुमच्या इंटरेस्टनुसार तुम्ही जर ब्रांचेस निवडल्या तर त्याच्यानुसार कॉलेजेस तुम्हाला त्या स्ट्रीम्स प्रोव्हाइड करतील, तसं एज्युकेशन प्रोव्हाइड केलं तर त्या एज्युकेशनमध्ये काय होईल, स्ट्रेंथ येईल. कारण त्या ब्रांचेसला असे मुलं जातील दे आर रिअली जेन्युइनली इंटरेस्टेड है ना. जर जेन्युइनली इंटरेस्टेड मुलं जर समोर बसले असतील तर ते इफेक्टिव्ह होतं सगळं काही समोरचं. त्या कॉलेजला भाग पडतं ते, त्यांना चांगलेच टीचर ठेवावे लागतील. जर तुम्ही इंटरेस्टेड आहात, तुम्ही खरंच चांगले, आता ऐरागैरा कुठलाही टीचर तुम्हाला शिकवू शकत नाही, टाइमपास करू शकत नाही, तुम्ही थांबूच देणार नाही त्याला. डेफिनेटली क्वालिटी टीचर्स विल बी दॅर. सगळं बदलतं असे. वर्किंग ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स विल इम्प्रूव्ह. This would in general enhance progress of all students. याच्यामुळे होईल काय, इम्पॅक्ट कोणावर होईल, अल्टिमेट जो आहे मेंबर आहे तो आहे स्टुडंट. हे सगळं कोणासाठी चालू आहे, स्टुडंटसाठी. त्याचा एज्युकेशनल प्रोग्रेस जबर होईल, त्याला खऱ्या अर्थानं एज्युकेशन मिळेल. आज एज्युकेशन तर मिळते आहे पण एक्झॅक्टली तुम्हाला तुमचं एज्युकेशन मिळते की नाही, रिअली इट इज डाऊट है ना. तुम्ही सायन्सच्या क्लासमध्ये बसलात किंवा आर्ट्सच्या क्लासमध्ये बसलात म्हणजे तो तुमचा इंटरेस्ट आहे की नाही, दॅट इज अ डाऊटफुल थिंग. तुमच्या मार्क्सनुसार तुम्ही तिथे बसलेला आहात आज, ओके, म्हणून तुमचा माइंडसेट तसा असेल असं आवश्यक नाही ना. बिग डेटा हॅज प्रोव्हाइडेड अ सोल्युशन टू वन ऑफ द बिगेस्ट पिटफॉल्स इन एज्युकेशन इंडस्ट्री, दॅट इज वन साईज फिट ऑल. मस्त मुद्दा आहे हा. पहा,
Big data has provided a solution to one of the biggest pitfalls in the education system. आपल्या एज्युकेशन सिस्टीम मधला बिगेस्ट पिटफॉल होता कुठला? आत्ताच आपण जे बोललो, कोणता? दॅट इज वन साइज फिट ऑल. एकच कोर्स असतो सगळ्यांसाठी, ते शिका. इफ यू आर सिटिंग इन आर्ट्स क्लासेस, हां, मग सोशॉलॉजी, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री हे शिका. मग तुमचा इंटरेस्ट असो वा नसो. इफ यू आर सिटिंग इन सायन्स क्लासेस, हां, मग केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स हे शिका. अरे, एखाद्याच्या मॅथमॅटिक्स सोबत दुसरा इकॉनॉमिक्स सुद्धा तेवढाच तगडा असू शकतो, त्याच्यामध्ये त्याला जाम इंटरेस्ट असू शकतो, किंवा ड्रॉइंग जबर असू शकते, किंवा सिंगिंग मस्त असू शकतं. ठीक आहे ना? बट असं नाही होत. त्या कोर्समध्ये पण ना, मग तुम्हाला तेच घ्यावं लागेल जे आम्ही देतोय. हा मोठा फ्लॉ होता आपल्या एज्युकेशन सिस्टीमचा. म्हणजे हत्तीला सुद्धा झाडावरती चढायला लावलं, आणि मासा जो आहे त्याला जमिनीवरून धावायला लावतात. असला आहे हा हा मोठा फ्लॉ ह्या बिग डेटामुळे सॉल्व्ह होतो. ती गोष्ट आहे. वी हॅव इन्युमरेबल युजेस ऑफ बिग डेटा. बरेचसे युजेस आहेत बिग डेटाचे. इट इज हेल्पफुल टू सायंटिफिक रिसर्चेस. जे सायंटिफिक रिसर्च होत आहेत तिथं किती मोठा कामाचा आहे हा. अंडरस्टँडिंग जिओग्राफिकल फिनॉमिना. जे जिओग्राफिकल फिनॉमिना आहे त्याला समजण्यासाठी किती महत्त्वाचं आहे. हेल्पिंग इन द स्मूथ वर्किंग ऑफ द गव्हर्नमेंट मशिनरी एटसेट्रा. गव्हर्नमेंट मशिनरी स्मूथ जर रोल व्हायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा हा डेटा, बिग डेटा किती महत्त्वाचा आहे. इट इज अ जिनी इन आवर हँड्स. जिनी, मी मागं तुम्हाला आत्ता सुरुवातीला बोललो ते जिनी, बोल मेरे आका वाली जिनी है ना, ती जिनी आहे आपल्या हातातली. इट लाईज इन आवर हँड्स टू मेक द ऑप्टिमम यूज ऑफ इट फॉर द बेनिफिट ऑफ मॅनकाइंड. मानवतेच्या कल्याणासाठी या जिनीचा आपण किती ऑप्टिमम, किती सर्वात चांगला वापर आपण करू शकतो, हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. मोबाईल आपल्या हातात आहे, मोबाईलमधून इंटरनेट आपल्या हातात आहे. त्या इंटरनेटचा वापर मूव्हीज पाहायसाठी ऑल द टाईम, गेमिंग करण्यासाठी ऑल द टाईम है ना, त्याच्यासाठी करायचं आहे की आपल्या स्वतःच्या करिअरला डेव्हलप करायसाठी, आपले इंटरेस्ट्स कुठे डेव्हलप होऊ शकतात आणि आपलं जीवन किती सुंदर करू शकतो याच्यासाठी एक नाही हजारो आन्सर्स इंटरनेटकडे आहेत. आपण त्याच्या दृष्टीने त्या मोबाईलचा वापर करतोय, सगळ्या आपल्या हातात आहे. मॅनकाइंडचं भलाई बिग डेटामध्ये आहे, बट अल्टिमेटली इट डिपेंड्स ऑन अस. ओके, नाउ वी आर कमिंग टू द एंड हिअर. ठीक आहे ना. बिलकुल सुटसुटीत धडा आहे. या धड्याला तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर याच्यामध्ये जे 8 पार्ट्स केले आहेत ना, ते 8 पार्ट्स करायचे. वरती टायटल देऊन बिग डेटा बिग इनसाईट, त्याच्यानंतर 8 पार्ट्स करा आणि प्रत्येक एका पार्टमध्ये बिग डेटाचे कोणते कोणते बेनिफिट्स सांगितलेले आहेत ते पहा. जरा पेन डाऊन करा, नोट्स काढा. इट विल बी इझियर फॉर यू टू अंडरस्टँड दिस लेसन फॉर युअर बेनिफिट. याच स्लाईडवरती तुमच्या याच्यावरती तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर लॅपटॉपवरती किंवा मोबाईलवरती तुम्हाला करिअर गायडन्स म्हणून हे इथे दिलेलं आहे पहा. 10th, आफ्टर पासिंग 10th काय ऑप्शन्स आहेत, आफ्टर पासिंग 12th काय ऑप्शन्स आहेत हे तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ यावेळेला जरा पॉज करायचा, जरा त्याला मोठा करायचा, ओके, आणि पाहून घ्यायचं की आपण याच्यातलं काय बनू शकतो. याच्यासोबत येणारी नवीन एज्युकेशन सिस्टीमसुद्धा तुमचं खूप तुम्हाला मदत करू शकते, प्रोव्हायडेड एक गोष्ट मात्र आहे, तुम्हाला तुमचा इंटरेस्ट एक्झॅक्टली कोणता आहे तो माहिती असलाच पाहिजे. आता सध्या माहिती नसेल तर हुडकून काढा. मी जसं सांगितलेलं आहे त्याप्रकारे कल चाचणीचा निकाल तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे, तो पहा आणि त्याच्यानुसार ठरवा की एक्झॅक्टली आपल्याला काय बनायचं आहे. डेफिनेटली तुमचं लाईफ मस्त बनेल बिग डेटाच्या आधारे. राईट. सो ऑल द बेस्ट.